अघोरी हा एक असा शब्द आहे जो ऐकल्यावर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला भीतीच वाटायला लागते. अंगावर भस्म, केसांच्या लांब लांब जटा, मानवी मांस खाणारे, स्मशानात राहणारे आणि तंत्र मानणारे अशी साधारणतः अघोरींबाबतची ओळख आपल्याला असते. पण अघोरींबाबत सत्य काय? अघोरी म्हणजे भीतीदायक, हेच नेमकं सत्य होय का? ते या मार्गावर कसे आणि का जातात, याच प्रश्नांचा उलगडा करूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय वायपी मीडिया. तर मित्रांनो, अघोरींबद्दल नॉर्मल माणसांमध्ये खूप गैरसमज आहेत. आजवर त्यांच्यावर जो रिसर्च झालाय त्यानुसार सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांचा उच्चार अघोरी साधू असा केला जातो. तर साधू म्हणजे काय? तर साधना करणारे. आणि साधना म्हणजे काय? तर तपश्चर्या. एखाद्या गोष्टीला पूर्णपणे आपलं जीवन वाहून देणे किंवा त्या गोष्टीच्या आहारी जाणे म्हणजेच तपश्चर्या किंवा साधना. मग आता आपल्याला जर अघोरींबाबत खोलात जाणून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम त्यांच्याकडे त्यांनी अवलंबलेल्या दृष्टिकोनातून बघावं लागेल. अघोरी मेलेल्या माणसाचं मांस खातात. यामागे त्यांचा कॉन्सेप्ट असा आहे की ते फक्त जिवंत राहण्यासाठी फूड कन्झ्युम करतात. म्हणजे त्यांचा उद्देश काय? तर फक्त जीवित राहणे, यासाठी जेवण करणे. तर त्यांच्या विचारधारेनुसार झाडे हे सुद्धा एक जीवित खाद्य आहे. त्यामुळे ते फक्त असं खाद्य खाऊ शकतात जे जीवित नाहीये. म्हणजे काय? तर मेलेली माणसे. त्यांच्यात एक कॉन्सेप्ट असाही आहे की मेलेला माणूस जर तारुण्यात मेला असेल तर त्याच्यातली जी शक्ती आहे, जी अकाल मृत्यूने तशीच राहिलेली असते, ती खाणाऱ्याला प्राप्त होते. तर मित्रांनो, भारतात अघोरींची संख्या उत्तर प्रदेशात सर्वाधिक आढळते. त्यांच्या जीवन जगण्याचा एक साधा नियम आहे, जगा आणि जगू द्या. आम्ही जिवंत माणसांना डिस्टर्ब करणार नाही, त्यांनी आम्हाला करू नये. कुठल्याही अघोराचा प्रवास सुरू झाला की त्यांच्या नियमानुसार सुरुवातीचे काही दिवस त्याला स्मशानात राहून तपश्चर्या करावी लागते. याशिवाय खूप कठीण अशा तंत्रक्रिया, मंत्रक्रिया या देखील कराव्या लागतात. तेव्हाच तो एक अघोरी म्हणून उदयास येतो. असंही म्हटलं जाते की अघोरींचेही गुरु असतात. त्यांना त्यांच्या गुरुकडून तपश्चर्येबाबत आदेश मिळतो आणि मग त्या आदेशानुसार ते क्रिया किंवा साधना करतात. म्हणजे काय? तर 12 वर्षे, 15 वर्षे, 21 वर्षे असे एखाद्या जी गोष्ट साधारण नाहीये याचा ते प्रण घेतात आणि तीच गोष्ट करत राहतात. अघोरी भोलेनाथाचे कट्टर भक्त असतात. त्यांच्यासाठी भगवान शिव म्हणजे सर्व काही आणि ते भोलेनाथाजवळ पोहोचण्यासाठीच अघोरपंथाचा मार्ग स्वीकारतात. किंबहुना हे जे अघोरी आहेत ते भोलेनाथाजवळ पोहोचण्यासाठीच अघोरपंथाचा मार्ग स्वीकारतात. अघोरपंथाला हायेस्ट डिवाइन पॉवरपर्यंत पोहोचण्याचा फास्टेस्ट अँड शॉर्टेस्ट बट द मोस्ट टफेस्ट मार्ग असेही म्हटले जाते. म्हणजे काय? तर याला सरळ भाषेत बघायला गेलं तर आपण सामान्य जीवन जगत असताना मन शुद्ध ठेवावं, आत्मा शुद्ध ठेवावा हे बऱ्याचदा ऐकतो की नॉर्मल माणसाचा आत्मा शुद्ध असला की तो देवाजवळ पोहोचतो, डिवाइन पॉवरशी कनेक्ट होतो. तर त्यांच्यात असा कॉन्सेप्ट आहे की त्यांना जर डिवाइन पॉवरपर्यंत पोहोचायचं असेल, आता साधारण माणसाला देवाजवळ पोहोचण्यात बराच वेळ लागतो, किंबहुना या जन्मात ते पोहोचणं कदाचित शक्यही नसते. तर मित्रांनो, अघोरी आणि नागसाधू हे जे दोन्ही तपस्वी आहेत हे मिळते जुळते दिसतात. त्यामुळे अनेक जणांचा असा समज होतो की हे एकच आहे, पण असं नाहीये. नागसाधू जे आहेत यांच्या आचरणात खूप फरक असतो. ते सात्विक अन्नप्राशन करतात आणि ते आखाड्यात किंवा आश्रमात राहतात. आणि अघोरी जे आहेत ते मांस खातात आणि ते स्मशानात राहतात. कुंभमेळ्याला येणाऱ्या काही साधूंची तपश्चर्या जर आपण पाहिली तर त्यावर आपल्यासारख्या सामान्य माणसाला विश्वास ठेवणंही खरंच कठीण आहे. एक साधू त्यांचा एक हात गेली कित्येक वर्षे वर हवेत उंच करून उभा आहे. तो कधीच ते हात खाली घेत नाही, किंबहुना त्याच्या हाताचा आता आकारही बदलत चाललाय. तर एक साधू असे आहेत जे गेली कित्येक वर्षे एकाच पायावर उभे आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची ही तपश्चर्या 12 वर्षे चालणार आहे. त्यानंतरच ते त्यांच्या ओरिजिनल पोझिशनला येतील आणि त्यांना जे हवंय ते या तपश्चर्येतून ते साध्य करू शकतील. तर अघोरींमध्ये अशा कित्येक कल्पना आहेत ज्यावर ते आजही टिकून आहेत. तर मित्रांनो, अघोर साधकांबद्दल अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या खात्रीशीर स्रोतांकडून कधी बाहेरच येत नाही, असं अघोरांबाबत अभ्यास करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. तर यात असंही म्हटलं गेलंय की अघोर साधना ही स्पिरिच्युअल लेवलला एनलाइटमेंटकडे जाणारा म्हणजे मोक्षप्राप्तीकडे जाणारा एक इझिएस्ट प्रवास आहे. तर गेली कित्येक वर्ष आपण जो जन्म घेतो
म्हणजे अनेक जन्म आपण घेतो साधारण जीवनात, असाही आपल्या हिंदू धर्मात एक कॉन्सेप्ट आहे. आणि या प्रत्येक जन्मात आपल्याला कशाची ना कशाची लालच असते. म्हणजे एका जन्मात मला गाडी घ्यायची आहे, एका जन्मात मला गाडी आणि घर घ्यायचं आहे, एका जन्मात मला गाडी, घर, प्रॉपर्टी, सोनं नाणं हे सगळं घ्यायचं आहे आणि ऐशो आरामातलं जीवन जगायचं आहे. मग असे जन्म जेव्हा आपले कंप्लीट होतात, म्हणजे हे सगळ्या जन्मांची सायकल आपली संपते, तेव्हा आपण एक असा जन्म घेतो ज्या जन्मात आपल्याला कुठल्याही प्रकारची ग्रीड म्हणजे लालच राहत नाही. आणि तो जन्म आपला या साध्वीच्या प्रवासाकडे, म्हणजे या साधुतेच्या प्रवासाकडे किंवा अघोरीपणाच्या प्रवासाकडे जाणारा असतो. असाही एक कॉन्सेप्ट आहे. तर अघोरी साधूंबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, पण त्यांच्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या जे अगदी जवळ गेलेले आहेत, सामान्य माणसातले काही माणसं त्यांच्या जवळ जाऊन त्यांनी काही अभ्यास केलाय आणि त्या अभ्यासावरून काही त्यांनी रिसर्च पेपर तयार केले. त्यांच्या म्हणण्यानुसार नॉर्मल समाजामध्ये, म्हणजे साधारण आपल्यामध्ये, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये जे काही अघोरींबद्दलचे समज आहे ते पूर्णतः काही बरोबर नाही आहेत. ते इतकेही काही क्रूर नसतात किंवा ते इतकेही काही डेंजरस नसतात. त्यांच्याबद्दल असंही म्हटलं गेलं आहे की ते स्पिरिच्युअली खूप पॉवरफुल असतात. किंबहुना अघोरी साधूंबद्दल काही अभ्यासकांकडून, म्हणजे जे अभ्यासक त्यांच्या जवळ गेलेले आहेत, त्यांच्यासोबत काही दिवस राहिलेले आहेत, पण ते तुमच्या माझ्यातले एक आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की अघोरी साधूंचा ऑरा जो आहे तो खूप पॉझिटिव्ह असतो. त्यांच्याकडून जर आपण काही शक्ती ग्रॅप्स आपल्याला करता आल्या तर आपल्या जीवनात आपण खूप काही प्रगती करू शकतो किंवा खूप काही शिकू शकतो. तर मित्रांनो, अघोरी साधूंबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि त्यांच्याबद्दलचं तुमचं मत काय हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.